नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. गोल्ड आणि युएस रेट दोन्हीचं अनालिसिस करूया इन अ सेम व्हिडिओ. सुरुवात करूया गोल्ड पासून. आपण गोल्डचा चार्ट आहे. चांगले चांगले ट्रेड झालेले आहेत या वीक मध्ये. मार्केट मस्त मुवमेंट मध्ये होतं ऑल टाइम हायला. आय होप तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रॉफिट जनरेट केला असेल. मला पण याची पण गॅरंटी आहे की बऱ्याच लोकांनी अकाउंट पण उडवलेले आहेत. बरं ठीक आहे, असो. पण एकच तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो नेहमी की ऑल टाइम हायला तुम्ही सगळेजण मस्तपैकी सेलच्या पोझिशन बनवत जाऊ नका. फक्त आणि फक्त बाय साईडचं पोझिशन बनवायचे. मी ऑलरेडी हे ट्रेड युट्यूब लाईव्ह इन्स्टा लाईव्ह वगैरे मध्ये एक्सप्लेन केले असतात. पण तरी पण ठीक आहे, सिंपल आहे बघा. सोमवार कुठं चालू झाला? फ्रायडे 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 अरे बापरे, हे फ्रायडे दिसतंय. हा, मंडे इथं चालू झालाय बघा. कुठं चालू झालाय? आज सापडेल का? हा, ओके. मार्केट चालू झालं इथं. आपण 15 मिनिटात कुठून गेलो, 5 मिनिटात येऊया. व्हिडिओ सोबत राहा तुम्ही सगळेजण मस्तपैकी. स्लोली आपण अनालायसिस करूया. आता मला पण आठवत नाही मी ट्रेड कुठे कुठे बनवले, कारण मी चार्टच्या जे लेवल आहेत त्या रिमूव्ह केल्या होत्या. ओके ठीक आहे. हे बघा, चालू झालं मार्केट. इथं ट्रॅप काय झाले ते समजून घ्या. लर्निंग महत्वाचे आहे. तुम्ही कशा प्रकारे ट्रेड पकडू शकता हे पण तुम्हाला सांगतो मी. इथं मार्केट चालू झालं सोमवारी. काय केलं मार्केटनं? फ्रायडेची क्लोजिंग इथं होती बघा. हे बॉक्स ड्रॉ केला, फ्रायडेची क्लोजिंग. काय केलं मार्केटनं? कॉन्सल्टेशन केलं. हा सपोर्ट एक चांगल्या प्रकारे होता आणि त्याचा ब्रेकडाऊन केलेला आहे. ठीक आहे, ब्रेकडाऊन केला. प्लस इथे एक ट्रायंगल पॅटर्न दिसतोय तुम्हाला. ब्रेकडाऊन, रिटेस्ट काय ना, हायर हायच्या फॉर्मेशनची वाट बघायची नेहमी. कुठंही हायर हायचं फॉर्मेशन नव्हतं. इथं बघायला गेलं तरी एक हाय ब्रेक केला मार्केटनं, पण एक चांगली एंट्री कुठेही आपल्याला बघायला भेटलेली नव्हती. ठीक आहे, मला आठवत नाही मी नेमकी ट्रेड बनवला होता की नव्हता सोमवारी. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. पुढचं बघा. आता मार्केटमध्ये काय करता? ऑल टाइम हायला फक्त रिट्रेसमेंट सोबत बाय साईडला एंट्री बनवायची. फक्त ऑल टाइम हाय थोडी वाट बघत होतो आपण. इथं गेलो बघा, हायर हायचं फॉर्मेशन करते मार्केट. हायर हायचं फॉर्मेशन करते, हायर हायचं फॉर्मेशन. तुम्ही कुठेही एंट्री बनवा बघा. तुम्ही जर ऑल टाइम हायला बघायला गेला मार्केटमध्ये तर काय दिसत असेल तुम्हाला? रिट्रेसमेंटच्या वेळेस इथे इनगल्पिंग दिसेल तुम्हाला, रिजेक्टेड हॅमर कॅन्डल दिसेल तुम्हाला, हॅमर कॅन्डल दिसेल, हॅमर कॅन्डल दिसेल. दुसरं काय दिसणारच नाही, वेगळं काय होणारच नाही मार्केटमध्ये. ठीक आहे, एकदम सिंपल बघा. इथं ह्या मला वाटतं हा ट्रेड पकडला होता. हा रिट्रेसमेंट सोबत इथं बघितलं असं अपसाईडला मुवमेंट आलं, रिट्रेसमेंट आली, इथं बाय साईडला एक एंट्री आपण मारलेली होती. ओके, पॅटर्न बघा. थोडीशी लिक्विडिटी बघा मार्केटमध्ये. लिक्विडिटी वगैरे एकदा समजायला लागलं तुम्हाला की इझिली ट्रेड कॅप्चर पण होऊन जाते. हा, आता एकदम सिंपल ट्रेड दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा वाला ट्रेड बघा. मी लर्निंग म्हणून हे ट्रेड दाखवतोय. मला काही कन्फर्म आठवलं मी ट्रेड कुठे पकडले. काही 24 तास मार्केटमध्ये असता. मी युएस नेटचे ट्रेड असं न बघता सांगू शकतो कुठं ट्रेड होता कुठं नव्हता. पण 24 तास मार्केटमध्ये एवढं काही ओळखत नाही. ही बघा लिक्विडिटी. आता ही कशी लिक्विडिटी? कशामुळे लिक्विडिटी? काय ना, हाय रायचं फॉर्मेशन तुम्हाला दिसतं इथं. इथून असं आलं, असं केलं, हाय रायचं फॉर्मेशन दिसतं. तर ही लिक्विडिटी येड पण सांगेल की ह्याच्यावर ज्यांनी बाय केलेला आहे त्यांचे एसएल कुठं असणार आहेत? इथंच असणार आहेत. हे रिटेलर लोकांना एसएल आपल्याला तर माहितीच आहेत. इथे एसएल लावतात रिटेलर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता कशी वाट बघणार आहे तुम्ही? हायर हायचं फॉर्मेशन बघणार आहे लिक्विडिटी घेतल्यानंतर. इथं बनलं हायर हायचं फॉर्मेशन. हायर हायचं फॉर्मेशन नंतर काय करतो आपण? रिट्रेसमेंटची वाट बघतो, हॅमर कॅन्डल बघतो आणि बाय साईड एंट्री मारतो. सगळ्यात सोपला एंट्री इथं बाय साईडला. दुसरी एंट्री तुम्ही इथं प्लॅन करू शकता. ठीक आहे, 2 एंट्री पकडायच्या. शांतीत क्रांती. ठीक आहे, आता कोण वार आलेला आहे? आता मंगळवार चालू आहे. ओके, आता बघा, शिथं हाय मोडला मार्केटनं, हाय मोडला. ठीक आहे, डाऊन साईडला आला. आता आपल्याला फिक्स माहिती आहे का? एक लिक्विडिटी इथं होती. तर ही लिक्विडिटी घेतली मार्केटनं. हायर हाय मारते का मार्केट? अजिबात नाही. काय केलं मार्केटनं? लिक्विडिटी घेऊन लोवर लोचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आता काय दिसतं आपल्याला? एक इझिली तुम्हाला सगळ्यांना दिसतं लिक्विडिटी सेलर साईडची बघा. ही वाली लोवर लोची लिक्विडिटी इथं दिसली तुम्हाला. किरकोळ आहे एकदम. लोवर लोची लिक्विडिटी आहे. ही लिक्विडिटी घेतली मार्केटनं. लिक्विडिटी घेतली, लोवर लोचं फॉर्मेशन झालं, येऊ द्या रिट्रेसमेंटला. ही बघा बनली हॅमर कॅन्डल, मारा सेलला एंट्री. इथं बनली इनगल्पिंग, मारा एंट्री. संपला विषय. 2 ट्रेड भेटले, विषय संपला. मला वाटतं यातली ही वाली एंट्री आपण प्लॅन केली होती. सेल साईडची एंट्री मारलेली होती. आता इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया. हे बघा, हे दुसरं एक मी थोडं स्ट्रॅटेजीवरती वर्क करत होतो, पण ऑल टाइम हायला थोडंसं चुकीचं आहे स्ट्रॅटेजी करणं तसं. तर बापरे, कुठे गेलं? ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, तुम्ही म्हणता चालेल मधल्या ट्रेड मध्ये आधी बघायचं. लिक्विडिटी घेतलेली कुठंच दिसत नाही तुम्हाला. लिक्विडिटी ज्या वेळेस घेईल त्याच वेळेस आपण एंट्री प्लॅन करायची आहे. असं नाही की मध्ये आधी रॅन्डम कुठं सुद्धा एंट्र्या प्लॅन करा नाही. आणि हे जर बघायला गेलं तर रात्री बघा, मी रात्री काही वेळेस बघत नाही. संध्याकाळी 7 नंतर हे जे मार्केट आहे 7 नंतर. त्यानंतर चालू झाला इथं गुरुवार, इथं चालू झाला. इथं क्लोजिंग प्राइस होती. गेलं मार्केट हाय हाय मारत चाललं. नेहमी मार्केटमध्ये लक्ष देत चला, मार्केट हाय तोडतंय का, लो तोडतंय का, ह्या गोष्टीवर लक्ष देत चला. म्हणजे ट्रेंड थोडासा समजतो तुम्हाला. नाहीतरी असं तुम्ही मग कुठं ना कुठं ट्रॅप होणार नाही 100%. मी 5 मिनिट 15 मिनिट दोन्ही बघतो बरं का. पण आता मी कुठं टाइम फ्रेम स्विच करत बसू, म्हणून तुम्हाला मी 5 मिनिटातूनच अनालायसिस सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. हे बघा, गुरुवारी आपण हा ट्रेड प्लॅन केला होता, हा वाला.
हा वाला 11 सप्टेंबरला. हे कशा भरोशावर केला होता? इकडल्या लिक्विडिटी. हे बघा, ही जी मोठी लिक्विडिटी आहे मार्केटने कुठे घेतली? हिथं घेतली. ही मी थोडी ऍडव्हान्स एंट्री बनवली बघा, 1 मिनिटातून एंट्री बनवली होती. मी इंस्टाला सांगितलं ही एंट्री तुम्ही मस्तपैकी इंस्टाला बघा. लिक्विडिटी घेतली मार्केटमध्ये, इथं अशा प्रकारे एक पॅटर्न बनलेला होता. मी 1 मिनिटातून एंट्री प्लॅन केली, स्कॅल्प केला छोटासा आणि एक्झिट झालो होतो. ठीक आहे, आणि आलेलो आहे फ्रायडेला. आपण आता फ्रायडे तर मला अजिबात आठवत नाही रे. आठवला. फ्रायडेला मला वाटतं हा ही वाली एंट्री प्लॅन केली होती. हे बघा, ही कशा इथं चॅनल पॅटर्न होता. 1 मिनिटात जावा तुम्ही, 1 मिनिटात सगळेजण जाऊन बघा. हा चॅनल पॅटर्न होता. ब्रेकडाऊन केला, रिटेस्ट केलं मार्केट, एक चांगली अपसाईड मुवमेंट केली होती 1 मिनिटामध्ये. परत रिट्रेसमेंट लागला होता, हॅमर कॅन्डल लागली होती. इथं बाय डायरेक्शन एंट्री मारली होती आपण, इथं टार्गेट बुक करून घेतलं होतं. हा झाला गोल्डचा ट्रेड. लिक्विडिटी समजली ना तर सगळा गेम तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल. आता एक सिंपल भाषेमध्ये लिक्विडिटी कुठे आहे तुम्ही जर बघायला गेला, रिटेलरचे एसेल कुठे असणार आहे? ह्याच्या खाली असणार रिटेलरचे एसेल, वरचे एसेल कुठे असणार? एक तर वर टॉपला आणि दुसरं म्हणजे इथं. अशा 2 जागी रिटेलरचे एसेल असणार, इथे एक असणार रिटेलरचे एसेल. आपण हे बघा, तुम्हाला वाटत असेल की लिक्विडिटी कशी ओळखावी. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लिक्विडिटी ओळखा. मी काय म्हणतो, रिटेलरने कुठे एसेल लावले असतील? इथे एसेल लावले असतील, बरोबर, ह्या सपोर्टच्या खाली. तुम्ही आपलं बघायचं काय, तुम्ही म्हणता की ही लिक्विडिटी घेतली, मग समजा त्याच्या खालची घेऊ शकत नाही का? ह्या झालं तेव्हा झालं, नो प्रॉब्लेम. मी काय सांगतो ऐका, जर ही लिक्विडिटी घेतली मार्केटनं तर कसं ओळखायचं की रिव्हर्सल येईल? आपण थोडी डायरेक्टली एंट्री मारणार आहे रिव्हर्सला. आपण काय करतोय, रिव्हर्सल येऊ देतोय, मग हायर हाय बनवून देतोय. पाक ट्रेंड बनल्यानंतर मग रिट्रेसमेंटला आपण बाय डायरेक्शन एंट्री मारतोय. आणि समजा लिक्विडिटी घेतली आणि खाली पण इथे एक लिक्विडिटी आहे, सपोज करा इथे एक लिक्विडिटी आहे आणि इथे लिक्विडिटी घेतली, तर आपण इथे एंट्री डायरेक्टली कुठं बनवतोय? आपण म्हणू शकत नाही की ह्या लिक्विडिटी घेईल. आपलं काय करायचं, घेणं ना घेऊन येणार ना. आपला सेटअप काय आहे, लिक्विडिटी नंतर रिव्हर्सल मोठा आलं, हायर हाय बनला, मग रिट्रेसमेंटला आलं, मग बाय डायरेक्शन एंट्री मारत. हा आपला सेटअप आहे. मग हे नाही हिथनं खालची लिक्विडिटी घेऊन ना किंवा आपला काय फरक पडतो? जर गेलं खाली लिक्विडिटी घ्यायला घेऊ द्या, मरू द्या, आपला काय करायचं आहे? मस्तपैकी ही लिक्विडिटी घेऊ द्या, मग हायर हाय बनवू द्या, मग रिट्रेसमेंट मग आपण एंट्री मारू. काय त्याला डोकं लावायला आहे? डायरेक्टली रिव्हर्सल तर येऊ द्या, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता युएस वरती जाऊया. आणि युएस पण बऱ्यापैकी एकदम थोडं चांगलं चाललं लागलेलं आहे. फ्रायडे, हा ओके, 8 सप्टेंबर. हा मंडे. ह्या मंडे दिवशी कोणताही ट्रेड मी मारलेला नव्हता. बऱ्याच लोकांनी काय केलंय, इथं बघा हायर हाय जे बनलेला आहे, कुठं हा जो हायर हाय बनलेला दिसतोय ह्याच्यावरती टॉपला सेल मारला होता, पण इथे एवढा मोठा रेजिस्टन्स आहे, मी तर नाही मारला, मरुद म्हणलं तिला सोडून. खाली आलं मार्केट. युएस रेट्स काय व्हायला लागले तुम्हाला? एका दिवस ट्रेड नाही दिला म्हणजे अजिबातच नाही, आणि दिला म्हणजे 2-2-3-3 ट्रेड देत आहे. तसं हा दिवस झाला. त्याच्यानंतर हा दिवस सिंपल होता, इथं क्लोजिंग प्राइस आहे. मार्केट आलं बघा, पहिली कॅन्डल रिजेक्ट झाली, दुसरी रिजेक्ट झाली, तिसरी तर प्युअर हॅमर बनली. आता तुम्ही म्हणता तर स्पाइकचं ट्रेड कसं काय काढायचं? तर ही रिजेक्शन सांगतंय बघा, ही रिजेक्शन सांगते की बाहेर ऍक्टिव्हेट होतात, म्हणून ह्याच्या खाली निघताना तर सेल ला एंट्री मारली होती स्पाइकसाठी. इथपर्यंत आपण मग कॅप्चर केला होता हवाला. ठीक आहे, इथं बघा इथं एक रेजिस्टन्स लेवल आहे, ह्याच्यावरच असं बाहेर ऍक्टिव्हेट होत होतं. ठीक आहे, त्यानंतर काय झालं, मार्केट आलं खाली, क्लोजिंग पासून सपोर्ट घेतला, बरोबर, फिप मारली बऱ्याच लोकांनी. कशी फिप मारली? अशी फिप मारली आणि सेल डायरेक्शन एंट्री मारली. काय सोपला, एकदम परफेक्ट ट्रेड आहे, एकदम म्हणजे एवढा ह्याच्यासारखा परफेक्ट ट्रेड आहे दुसरा. आता अजून ट्रेड बघा, एका दिवशी एंट्री बनण्याचं बघा, एवढ्या बनते त्या, नाही तर काहीच नाही. स्ट्रक्चर बघा, हे बघा, असं गेलं, असं आलं, असं गेलं आणि असं खाली आलं. एम पॅटर्न बनलेला आहे, त्याच्यानुसार लिक्विडिटी अपसाईडला आहे. आणि परत बघा तुम्ही आतल्या आत पण एम बनलेला आहे. तुम्हाला म्हणजे ट्रेड बरोबर आहे की नाही कसं ओळखा असतं? रिटेलर अशा प्रकारे ट्रॅप होतो बघा, ट्रेड बरोबर आहे की नाही कसं काढा. ही क्लोजिंग प्राइस, हा सपोर्ट, बरोबर, आणि इथं येऊन मार्केट आता रिजेक्ट घेतंय, बरोबर, रिजेक्ट घेतं म्हणजे कोण ऍक्टिव्हेट होतं? सेलर ऍक्टिव्हेट होतं. सेलरचे स्टॉप लॉस कुठे असणार आहेत? अपसाईडला असणार आहेत. कुठे जाणार आहे मार्केट? परफेक्ट अपसाईडला वर जाणार आहे. ठीक आहे, हा झाला मंगळवार. व्हिडिओ चालू आहे का बघू द्या, बोंबलत बसायचं. चला हा, त्यानंतर हवाला मला वाटतं आपण ट्रेड मारलेला नव्हता बुधवारी. काय ट्रेड नव्हता मार्केटमध्ये. इथं आलं, मार्केट चालू झालं, इथून रिजेक्ट मारते, काय असं ग्रीन रेड बांध लागले, मी ट्रेड सोडून देत असतो सगळं. त्यानंतर इथं कोणतं मला म्हणलं पॅटर्न म्हणला होता, पॅटर्न म्हणला, पण इथं ग्रीन कॅन्डल आहे, ही सपोर्टला ग्रीन कॅन्डल आहे, त्या सोडून खाली क्लोजिंगला आलं मार्केट. क्लोजिंगला आलं, इथं आलं, परत क्लोजिंगवर सपोर्ट घेतला. परत मार्केटनं ज्यावेळेस क्लोजिंगच्या खाली रिट्रेसमेंट दिली त्यावेळेस मार्केटनं अपसाईडला मुवमेंट केला. म्हणजे हे काय जो ट्रेड घ्यायचं का आपण, हा पण ट्रेड आपण सोडून दिला होता. हा वाला मी ट्रेड ऍडव्हान्स लावला. हे काय होतंय, ट्रेड सापडा झाला, मी ऍडव्हान्स ट्रेड लावला असतो. इकडून सेलिंग आहे मार्केटमध्ये, वरती PSY नंबर आहे, रिटेलर सेल करणार आहे 100%. इकडून सेलिंग आहे, पहिल्यांदा सेलिंग आली, 2 वेळा सेलिंग झाली, एकदा दोनदा, आणि तिसऱ्या वेळेस हॅमर बनवून सेलिंग देते. रजिस्टर्सला असं हॅमर बनवल्यावर रिटेलला दाबून सेल करणार, पण रॅन्डम एंट्री नाही बनवली. मी काय केलं, फिप मध्ये येऊ दिलं, ग्रीन कॅन्डल चांगली बनवून दिली इथून स्ट्रॉंग, आणि बाय साईड एंट्री मारली, हा मूव कॅप्चर केला होता.
त्यानंतर तुम्ही बघित असाल इथं प्रॉपर टेस्ट झाला परफेक्टली, पण मार्केटने काय केलेलं आहे, कॉन्सल्टेशन करून क्लोजिंग दिलेलं आहे. आणि पुढचा दिवस हा वाला गुरुवार. आता हा वाला इथं ट्रेड दिसणार पण नाही तुम्हाला, मी लावला एक्सप्लेन केलेला आहे. काय केलं, इथं चालू झालं मार्केट, रिजेक्ट झालं, खाली पीएसवाय जवळ आलं, सॉरी क्लोजिंग आणि पीएसवाय जवळ आलं, रिजेक्ट झालं. एका मिनिटात बघा तुम्ही फिब लावून, फिबला आलं, सेल सायला एंट्री मारली. आता बघा ही क्लोजिंग ही एंट्री चुकीची आहे फिबची, का ऑल टाइम हायला मार्केट, ऑल टाइम हायला आपण फिब टाकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही क्लोजिंग प्राइस वर सपोर्ट घेऊन का वर गेलं, तर ऑल टाइम हायला रिटेलर सेल करतात, त्यामुळे सपोर्टला सपोर्ट वर्क होतो. मला वाटतंय हा ट्रेड मी इंस्टा लाईव्हवर सांगितला होता, हा ट्रेड मी इंस्टा लाईव्हवर सांगितलं होतं. कारण काय, ऑल टाइम हायला मार्केट आहे, ठीक आहे. कॉन्सल्टेशन झाले, प्रॉपर ब्रेकडाऊन दिला, खाली ब्रेकडाऊन दिला, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन आली, बाय सायला एंट्री मारली. बघा टॉप लॉसच्या पाक बुडक्यात येऊन गेले मार्केट. ऑल टाइम हायला असं गेम करतं, पण टॉप लॉस नव्हता घेतलेला. मी हा ट्रेड लाईव्ह मध्ये इंस्टाला सांगितलं होतं, त्यानंतर अपसाईड मुवमेंट केलं आणि परफेक्टली क्लोजिंग दिले. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि महत्वाचे एक अपडेट आले बघा, एक समोर जे टर्मिनल आलाय नवीन, एकदम भारी टर्मिनल आहे माझ्या हिशोबाने. तुम्हाला ट्रेडिंग होता सेम चार्ट तिथं बघायला भेटेल, तुम्ही तिथून पण ट्रेडिंग करू शकताय. अकाउंट ओपनिंगची लिंक वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये दिले. मला आयडी पाठवा, म्हणजे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला ऍड करतो मी. त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये गोल्डचा जो कोर्स आहे आपला तो फ्री मध्ये आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.